हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. त्यामुळे मी गावाला चालले आहे आणि फायनली मी आता गावाला पोहोचले आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आमच्या गावाचं वातावरण कसं आहे. आणि ही आहे आमची लावण्य ताई, म्हणजेच माझ्या बहिणीची मुलगी. त्यानंतर आम्ही सर्व साफसफाई करत होतो. सर्व साफसफाई केली, सर्व स्वयंपाक वगैरे केला आणि नंतर चालू झाली सत्यनारायणची पूजा. येथे सर्व सत्यनारायणची पूजेसाठी बसलेले होते. कथा वगैरे ऐकली आणि सत्यनारायणची पूजा झाली. सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि मी एक न्यू मेंबर तुम्हाला इथे दाखवणार आहे. ते म्हणजे हे वासरू. हे आमच्या गाईचं वासरू आहे. तुम्ही बघू शकता हे किती क्यूट आहे आणि याचं नाव लावण्याने कृष्ण असं ठेवलेलं आहे. त्यानंतर मी इथे आली होती वावरामध्ये. इथे आळूची पानं, गवती चहा, झेंडूची फुलं, पेरूचे झाडं, आंबे असं अनेक काही लावलेलं आहे. त्यानंतर माझ्या भावाने आणलं होतं हे फणस आणि फणस मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे आणि या पहिल्यांदा मी कधीच फणस खाल्लेलं नाही. त्यानंतर ते छान फणस कापलं आणि ते खाल्लं आणि इकडे चालू होती स्वयंपाकाची तयारी. त्यानंतर फणसाच्या बिया तव्यावर छान भाजल्या आणि मी हे पहिल्यांदा खाल्लं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो नाशिकला जाण्यासाठी. नाशिकला जाताना आम्ही गेलो माझ्या मामाच्या गावाला आणि ही आहे माझी आजी आणि आम्ही सर्व हिला बाई सांगतो. आणि माझ्या मामाचं घराचं बांधकाम चालू आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बांधकाम कसं आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. मधले रूम आणि असे काय आहे हे मधले रूम. मामाच्या गावाला चहा पाणी केलं, थोडंफार जेवण केलं मी आणि निघालो नाशिकला येण्यासाठी. तिथे गेलो माझ्या बहिणीच्या घरी आणि हे छान असे गुलाबाचे फूल होते ते कॅप्चर केले आणि नंतर आले मी माझ्या घरी. ओके बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.